एका भक्ताने पांडुरंगासाठी स्वतःच्या अंगावरची साल काढून घेतली। ही एक कथा आहे का। एका गावात जोगा नावाचा एक भगवत भक्त राहायचा। त्याचा एक नियम होता की रोज गीतेचा एक श्लोक म्हणायचा, त्याच्यानंतर 700 दंडवत पांडुरंगाला घालायचे आणि त्याच्यानंतर जेवण करायचं, असा त्याचा नियम होता। एक दिवस दंडवत घालत असताना काही व्यापारी त्या ठिकाणी आले आणि त्या व्यापाऱ्यांनी त्या जोगाला त्याची भगवत निष्ठा बघून एक पितांबर भेट केला। आता तो जोगा तो पितांबर घालून दंडवत घालायला लागला, पण त्याचं पांडुरंगाकडे कमी आणि त्या पितांबराकडे जास्त लक्ष जाऊ लागलं। त्याच्या लक्षात आलं की या पितांबरामुळे पांडुरंग माझ्यापासून दुरावला गेला। तो एका शेतकऱ्याकडे गेला, त्याला तो पितांबर दिला आणि त्याच्याकडून एक बैल जोडी विकत घेतली। त्या बैल जोडीला स्वतःला बांधून घेतलं आणि त्या शेतकऱ्याला सांगितलं की या बैलांच्या अंगावर चाबूक आणि फटके मार। जसं त्या शेतकऱ्याने त्या बैलांच्या अंगावर चाबूक आणि फटके मारले तसे ते बैल पळायला लागले। त्याचं संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं, अंगातनं रक्त निघायला लागलं, अंगावरच्या साली निघाल्या। त्याच्या मनात आलं की एका पितांबरामुळे पांडुरंग माझ्यापासून दुरावला गेला होता ना, ही मी माझ्या देहाला दिलेली शिक्षा आहे। तसाच पांडुरंग प्रसन्न झाला आणि त्यांचं संपूर्ण शरीर सुवर्णमय केलं। मॉरल ऑफ द स्टोरी अशी आहे की जी गोष्ट तुम्हाला तुमच्या ध्येयापासून स्वतःपासून दूर करत असेल ना, ती गोष्ट कधीही हानिकारकच असते। रामकृष्ण हरी।